वेलकम स्टुडंट. आज आपण रेस्पायरेशन मधली तिसरी पाथवे घेणार आहे. एरोबिक रेस्पायरेशन आपण पाहिलं ना. द एरोबिक रेस्पायरेशन इज कंप्लीटेड इन अ 3 स्टेप: ग्लायकोलायसिस, क्रेब्स सायकल अँड इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. ज्यातली ग्लायकोलायसिस सायटोप्लाझममध्ये होईल, क्रेब्स सायकल मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्समध्ये होईल, and the third is electron transport system that is carried out on a mitochondrial crystal. Mitochondrial crystal वर होईल इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. आज आपल्याला ही सिस्टीम पाहिजे, बरोबर आहे. आता इथपर्यंत आपण काय पाहिलं? द ग्लुकोज मॉलिक्यूल इज इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज टू द पहिला ग्लायकोलायसिसमध्ये 2 molecules ऑफ पायरुव्हिक ॲसिड अँड इन अ सेकंड स्टेप क्रेब्स सायकल पायरुव्हिक ॲसिड इज ऑक्सिडाइज टू वॉटर अँड कार्बन डायऑक्साईड. बरोबर आहे. म्हणजेच काय, अप टू द क्रेब्स सायकल ग्लुकोज मॉलिक्यूल इज ऑक्सिडाइज्ड to form intermediate compounds of glucose like NADH2 and FADH2. It forms water molecule and carbon dioxide. म्हणजे आपल्याकडे एका ग्लुकोजपासून आता काय तयार झालेलं आहे? इंटरमिजिएट ग्लुकोजचे कंपाऊंड्स तयार झाले. तसं NADH2 तयार झाला, FADH2 तयार झाला, कार्बन डायऑक्साईड तयार झाला, वॉटर मॉलिक्यूल तयार झालं. बरोबर आहे. मग आता इथे काय होतं पहा, ही लास्ट स्टेप आहे, बरोबर आहे. मग आता ह्या लास्ट स्टेपमध्ये काय होतं? हिअर इट इज द लास्ट स्टेप विच इज इन्व्हॉल्व, किंवा इट इज द थर्ड स्टेप इन्व्हॉल्व इन अ मेकॅनिझम ऑफ एरोबिक रेस्पायरेशन. ड्युरिंग धिस रिॲक्शन ऑक्सिजन इज इन्व्हॉल्व, बरोबर आहे. अँड इन धिस रिॲक्शन 10 molecules of NADH2 and 2 molecules of FADH2 is reoxidized. याचं रिऑक्सिडेशन होईल. आपण ह्याला रिऑक्सिडेशन का म्हणतो हे जरा समजून घ्या. कारण हे तयारच कसे झालेले? दे आर फॉर्म्ड बाय द प्रोसेस ऑफ ऑक्सिडेशन. आता ह्याच्यामध्ये पहा, 2 मॉलिक्यूल NADH2चे तयार झाले ग्लायकोलायसिसमध्ये, बरोबर आहे. कधी तयार झाले? ड्युरिंग कन्व्हर्शन ऑफ ग्लिसरॉल्डिहाइड टू फॉस्फोग्लिसरिक ॲसिड, बरोबर आहे. त्याच्यामध्ये 2 मॉलिक्यूल NADH2चे तयार झाले. ड्युरिंग नंतर ॲसिटिल कोएन्झाईम ए मध्ये 2 मॉलिक्यूल झाले. असे 4 NADH2चे मॉलिक्यूल तयार झाले, बरोबर आहे. पहिले 2 ग्लायकोलायसिसमध्ये, दुसरे 2 फॉर्मेशन ऑफ ॲसिटिल कोएन्झाईम ए मध्ये. म्हणजे 2 molecules ऑफ पायरुव्हिक ॲसिड इज कन्व्हर्टेड इन टू ॲसिटिल कोएन्झाईम ए बाय द प्रोसेस ऑफ ऑक्सिडेटिव्ह डिकार्बॉक्झिलेशन. मग याच्यामध्ये 2 NADH2चे मॉलिक्यूल तयार झाले. आतापर्यंत टोटल 4 तयार झाले. क्रेब्स सायकलमध्ये काय होतं पहा बरं. आयसोसायट्रिक ॲसिड टू ऑक्झॅलोसक्सेनिक ॲसिड, परत 2 NADH2 तयार. ह्या सगळ्या ऑक्सिडेशनच्या रिॲक्शन आहे, बरोबर आहे. परत 2 NADH2 तयार झाले, 6 मॉलिक्यूल. त्याच्यानंतर पहा कुठं होतं? ड्युरिंग कन्व्हर्शन ऑफ ऑक्झॅलोसक्सेनिक ॲसिड टू अल्फा कीटोग्लुटारिक ॲसिड, ऑक्सिडेटिव्ह डिकार्बॉक्झिलेशनची रिॲक्शन आहे, बरोबर आहे. इथे परत 2 म्हणजे झाले 8 मॉलिक्यूल, बरोबर आहे. त्याच्यानंतर मॅलिक ॲसिड टू ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड OAA, परत 2 NADH2चे मॉलिक्यूल. ह्या रिॲक्शनला आपण म्हणतो ऑक्सिडेशन ऑफ मॅलिक ॲसिड, बरोबर आहे. आठवत आहे ना? म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं ह्या रिॲक्शन्स पाठ करा. मग ह्या सगळ्या रिॲक्शन कोणत्या आहेत पा? ऑक्सिडेशनच्या रिॲक्शन आहे, बरोबर आहे. मग ह्याला आपण म्हणतो ऑक्सिडेशन. असे तयार झालेले 10 molecules ऑफ NADH2, बरोबर आहे. आणि 2 मॉलिक्यूल FADH2चे तयार झाले. कुठे? ड्युरिंग कन्व्हर्शन ऑफ सक्सेनिक ॲसिड टू फ्युमरिक ॲसिड. 2 molecules of NADH2, 2 molecules of FADH2 are formed.
इथे NADH2 तयार होणार नाही, इथे FADH2 तयार होईल. फ्लेविन ॲडेनाईन डायन्यूक्लियोटाईड. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं हे इंटरमिजिएट ग्लुकोजचे कंपाऊंड्स आहेत आणि हे इंटरमिजिएट ग्लुकोजचे कंपाऊंड्स दे आर रिऑक्सिडाइज्ड इन इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. याचं नाव पहा काय, ह्या रिॲक्शनला आपण ह्या थर्ड स्टेपला काय काय म्हणतो पहा, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. आता इथे इलेक्ट्रॉनचं ट्रान्सपोर्टेशन कुठे पहा, सायटोक्रोम BCAA3 ह्या स्टेजमध्ये दीज आर आयर्न कंटेनिंग प्रोटीन. हे सगळे सायटोक्रोम जे आहे हे आयर्न कंटेनिंग प्रोटीन्स आहे, बरोबर आहे. इथे आयर्नचं काय होतं, फेरिक साल्ट टू फेरस साल्ट रिडक्शन ऑक्सिडेशन होईल. Fe ट्राय पॉझिटिव्ह टू Fe डाय पॉझिटिव्ह, एक इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट झाला Fe डाय पॉझिटिव्ह, परत इलेक्ट्रॉन लॉस झाला Fe ट्राय पॉझिटिव्ह, रिडक्शन ऑक्सिडेशन, बरोबर आहे. मग इथे इलेक्ट्रॉनचं ट्रान्सपोर्टेशन आहे म्हणून आपण ह्याला म्हणतो इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. आणि इथे पहा, इथे हायड्रोजनचं ट्रान्सपोर्टेशन आहे म्हणून आपण ह्याला म्हणतो हायड्रोजन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. मग ह्याला नाव पहा काय, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ टर्मिनल ऑक्सिडेशन. यालाच आपण म्हणतो ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. यालाच आपण म्हणतो हायड्रोजन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. काय म्हणतो, हायड्रोजन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. आता आपण इंट्रोडक्शन लिहिलं, काय लिहिलं, इट इज द थर्ड स्टेप इन्व्हॉल्व्ड इन अ मेकॅनिझम ऑफ एरोबिक रेस्पायरेशन, बरोबर आहे. दुसरा पॉईंट लिहिला, ड्युरिंग धिस रिॲक्शन ऑक्सिजन इज इन्व्हॉल्व. तिसरा पॉईंट लिहिला, इट ऑपरेट्स ऑन मायटोकॉन्ड्रियल क्रिस्टी बिकॉज मायटोकॉन्ड्रियल क्रिस्टी contain enzymes and coenzymes which are required for electron transport system, बरोबर आहे. तिसरा आणि चौथा पॉईंट आपण काय लिहिला, ड्युरिंग धिस प्रोसेस 10 molecules of NADH2 and 2 molecules of FADH2 are reoxidized. ह्या रिॲक्शनमध्ये 2 NADH2चे FADH2चे मॉलिक्यूल आणि 10 NADH2च्या मॉलिक्यूलचं रिऑक्सिडेशन होईल. दे आर रिऑक्सिडाइज. आता काय होतं पहा, धिस रिॲक्शन स्टार्ट विथ AH2A. AH2A म्हणजे काय, ए म्हणजे कोणत्याही रिॲक्शन, एवढं आपण 10 NADH2 पाहिलं ना, जसं आयसोसायट्रिक ॲसिड इज कन्व्हर्टेड इनटू ऑक्झॅलोसक्सेनिक ॲसिड. मग AH2 काय आहे, AH2 हा A स्टँड फॉर अननोन हायड्रोजन ॲक्सेप्टर. म्हणजे ह्या रिॲक्शनमध्ये आयसोसायट्रिक ॲसिडकडे हायड्रोजन आहे, तो इथे हायड्रोजन लॉस करेल, त्याचं कन्व्हर्शन होईल ए मध्ये म्हणजे ऑक्झॅलोसक्सेनिक ॲसिडमध्ये, बरोबर आहे. मग ऑक्झॅलोसक्सेनिक ॲसिड टू अल्फा कीटोग्लुटारिक ॲसिड. मग इथे AH2 काय, ऑक्झॅलोसक्सेनिक ॲसिड आहे आणि अल्फा कीटोग्लुटारिक ॲसिड ए आहे. मॅलिक ॲसिड AH2 आहे, दॅन मॅलिक ॲसिड टू ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड ए आहे, बरोबर आहे. सो हिअर AH2 इज कन्व्हर्टेड इनटू A. ड्युरिंग धिस प्रोसेस NAD इज कन्व्हर्टेड टू NADH2. ह्या सगळ्या ऑक्सिडेशनच्या प्रोसेस आहे. क्रेब सायकलमध्ये जेही ऑक्सिडेशन आहे NADH2 जिथे जिथे तयार झाला आहे, ज्याच्यापासनं तयार झाला तो AH2 आहे आणि जो तयार झाला तो A आहे. आणि ह्या रिॲक्शनमध्ये NAD इज रिड्यूस टू NADH2. इथे NAD या फॅम्यान कोएन्झाईम Q, उबिक्युनोन, ह्याला आपण उबिक्युनोन म्हणतो, हे सगळे कोएन्झाईम्स आहेत, बरोबर आहे. दे आर कोएन्झाईम्स. मग आता इथे काय झालं पहा, ड्युरिंग कन्व्हर्शन ऑफ AH2 टू A, NAD इज रिड्यूस टू NADH2, बरोबर आहे. मग आता इथे काय झालं, अगेन द ॲरो शोज NADH2 इज कन्व्हर्टेड इनटू NAD. म्हणजे इथे हायड्रोजन इज लॉस्ट बाय NADH2. हा NADH2 हायड्रोजन ठेवत नाही, बरोबर आहे. हा काय करेल, इट लॉसेस हायड्रोजन
which is accepted by flavin mononucleotide FMN, and FMN is reduced to FMNH2. बरोबर आहे. म्हणजे NADH2 act as a hydrogen donor. By donating the hydrogen, it is converted into NAD, and this hydrogen is accepted by FMN, and FMN is reduced to FMNH2. बरोबर आहे. मग आता हे फक्त कन्व्हर्शन आहे का, रिडक्शन आहे का? नाही. ड्युरिंग दिस कन्व्हर्शन some amount of energy is lost. By using this energy, one inorganic phosphate is added to ADP, and ADP is converted into ATP. म्हणजे पहिला ATP मॉलिक्यूल तयार झाला. बरोबर आहे. आता पुढचं काय होते पहा. FMNH2 अगेन लॉसेस हायड्रोजन. परत ह्याच्यापासून हायड्रोजन निघेल. It acts as a hydrogen donor. It is turned to FMN, flavin mononucleotide, and this hydrogen is accepted by coenzyme Q. त्याला आपण OBQ नोन म्हणतो, and it is converted into coenzyme QH2. बरोबर आहे. इथपर्यंत हायड्रोजनचं ट्रान्सफर आहे. आता आपण क्रेब सायकल लिहित असताना काय लिहिलं होतं. 1 molecule of NADH2 gives 3 molecules of ATP. एक इथे मिळेल, दुसरा इथे मिळेल, आणि तिसरा इथे मिळेल. ADP प्लस IP हा इथे ATP. दिस इज ADP प्लस IP ATP. असे 3 ATPचे मॉलिक्युल्स मिळतील एका NADH2 पासून, which act as an intermediate compound of glucose. आणि तेच FADH2 पासून 2च मिळतील असं म्हटलं होतं आपण. कारण FADH2 इथून एंटर होईल रिॲक्शनमध्ये, आणि इथून एंटर झाल्यावर इकडे पहा किती आहे. ATP मॉलिक्यूल 2च आहे, 2च आहे. म्हणजे एका FADH2 पासून 2 ATP मिळतील, पण एका NADH2 पासून 3 ATP मिळतील. बरोबर आहे. नाव मग आता इथे पहा काय झालं. कोएन्झाइम QH2 लॉसेस हायड्रोजन, and it is converted into coenzyme Q. बरोबर आहे. आता हा हायड्रोजन कुठे जातो. नाव धिस हायड्रोजन इज नॉट डायरेक्टली एंटर्ड इनटू सायटोक्रोम सिस्टीम. हे जे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीममध्ये डायरेक्ट जाणार नाही. इट स्प्लिट्स इनटू प्रोटॉन अँड इलेक्ट्रॉन. हा हायड्रोजन प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनमध्ये स्प्लिट होईल. बरोबर आहे. प्रोटॉन एंटर्ड इनटू मायटोकॉन्ट्रियल मॅट्रिक्स. हा मायटोकॉन्ट्रियल मॅट्रिक्समध्ये चालला जाईल, व्हाईल इलेक्ट्रॉन एंटर्ड इनटू इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. मायटोकॉन्ट्रियल मॅट्रिक्समध्ये कोण चालला गेला. प्रोटॉन. बरोबर आहे. ही मेम्ब्रेनमध्ये रिॲक्शन आहे. आता ही मायटोकॉन्ट्रियल मॅट्रिक्समध्ये प्रोटॉन चालला गेला, आता इलेक्ट्रॉन आहे. इलेक्ट्रॉन एंटर्ड इनटू इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. मग इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम काय. इट इज द सिक्वेन्शियल अरेंजमेंट ऑफ सायटोक्रोम एन्झाईम. हे सायटोक्रोम B, सायटोक्रोम C, सायटोक्रोम A, सायटोक्रोम A3. बरोबर आहे. हे प्रोटीन आयर्न कंटेनिंग प्रोटीन्स आहेत. मग इथे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करणं आणि देणं, ॲक्सेप्ट करणं, डोनेट करणं, ॲक्सेप्ट करणं, डोनेट करणं. फेरिक साल्ट, फेरस साल्ट, फेरिक साल्ट, फेरस साल्ट. आता इथे पहा. धिस इलेक्ट्रॉन विच एंटर्ड इनटू इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम first accepted by Fe tripositive and it is converted into Fe dipositive. बरोबर आहे. Fe tripositive म्हणजे काय. It already deficient by 3 electrons and when it accept 1 electron the charge is reduced by 1. त्याच्याकडे 3 इलेक्ट्रॉन कमी आहे, त्याने 3 इलेक्ट्रॉन डोनेट केले. मग त्याने 1 इलेक्ट्रॉन घेतला म्हणजे त्याचा चार्ज 1ने कमी झाला. बरोबर आहे. सो Fe ट्रायपॉझिटिव्ह, Fe डायपॉझिटिव्ह.
Now again it loses electron which is accepted by cytochrome C, and Fe tripositive is converted into dipositive. आता जेव्हा इलेक्ट्रॉन सायटोक्रोम बी टू सी कडे जात असतो, इट लिबरेट सम अमाउंट ऑफ एनर्जी, अँड बाय युजिंग धिस एनर्जी वन मॉलिक्यूल ऑफ एटीपी इज फॉर्म. पहिला इथे एटीपी तयार झाला, दुसरा इथे एटीपी तयार झाला. Then from cytochrome C it is accepted by Fe tripositive of cytochrome A, and again it donate electron which is accepted by ferric Fe tripositive of cytochrome A3, and lastly आता पहा इथे पण काय होईल, some amount of energy म्हणजे काय झालं पहा, during transportation of electron from cytochrome B to C and A to A3, electron loses some amount of energy, and by using this energy ATP molecule is produced. And lastly this electron by reduction and oxidation, हा reduction हा oxidation असं होता होता सगळ्यात शेवटी हा इलेक्ट्रॉन कोण accept करतो, it is accepted by oxygen, and oxygen is get ionized. त्याला आपण आयोनाइज्ड ऑक्सिजन म्हणतो, आणि हा आयोनाइज्ड ऑक्सिजन हा प्रोटॉन सोबत कंबाईन होईल. हा प्रोटॉन कुठून आला, धिस प्रोटॉन एंटर्ड इनटू मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स. जो मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स मध्ये एंटर झाला होता ना, तो प्रोटॉन मॉलिक्यूल ऑक्सिजनशी कंबाईन होईल, ज्याला आपण आयोनाइज्ड ऑक्सिजन म्हणतो, आणि इथे तयार होईल वॉटर मॉलिक्यूल. बरोबर आहे, ज्याला आपण मेटाबॉलिक वॉटर म्हणतो. बरोबर आहे. सो इन इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम और हायड्रोजन ट्रान्सपोर्ट सिस्टीम, हियर द glucose, the intermediate compounds of glucose are completely oxidized. इंटरमिजिएट ग्लुकोजचे कंपाऊंड कंप्लीट ऑक्सिडेशन मध्ये जातील आणि त्याचं कन्व्हर्शन ATP मध्ये होईल. आणि पाहता ह्याच्यामध्ये आपण काय म्हटलं होतं, 10 molecules of NaDH2 and 2 molecules of FADH2. इथे 10 into 3 30 ATP molecules are formed. FADH2 2 4 ATP molecules are formed. Total out of 38 ATP molecules, 34 ATP molecules are produced in electron transport system. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीममध्ये 38 पैकी 34 ATPचे मॉलिक्यूल एका ग्लुकोजपासून तयार होत असतात. आता ह्याचा सिग्निफिकन्स पहा काय, इथपर्यंत समजा ना सोपी आहे सिस्टीम, तुम्ही ही तयार करायची. बरोबर आहे, पुस्तकातील थोडीशी कॉम्प्लिकेटेड दिलेली आहे, ही सोपी आहे, एकदा डोक्यात बसली की लिहिता येतं. आता इथे पहा सिग्निफिकन्स काय आहे, पहिला फॉर्मेशन ऑफ 34 ATP मॉलिक्यूल, 34 ATP मॉलिक्यूल तयार होतील. कसे, 10 molecules of NaDH2 generate 30 ATP molecule, 2 molecules of FADH2 generate 4 ATP molecule. So total in all 34 ATP molecules are formed. पहिला सिग्निफिकन्स. दुसरा म्हणजे इथे काय होतं, दुसरा स्प्लिटिंग ऑफ हायड्रोजन, हायड्रोजनचं स्प्लिटिंग झालं. हायड्रोजन फ्रॉम कोएन्झाइम QH2 ubiquinone, it splits into proton and electron. Proton entered into mitochondrial matrix while electron entered into electron transport system. Okay, so there is a splitting of hydrogen. The hydrogen is not directly entered into further system, it splits into proton and electron. Proton entered into mitochondrial matrix while electron entered into electron transport system. Now third significance of ETS is the formation of water molecule. In a last step, the ionized this electron
lastly accepted by oxygen, and oxygen is get ionized to form ionized oxygen, and in a last step to this ionized oxygen, proton combine to form a water molecule, and thus there is a formation of metabolic water at last stage. And last significance is prevent damage of cell. Here the electron in an electron transport system losses energy at a particular places. Now here the first, during its transportation from NADH2 to FMN, it liberates energy. During its transportation from cytochrome B to C and cytochrome A to A3, it liberates energy. And thus, as it liberates energy at particular places, it prevents the damage of cell. These are the significance. Okay. Now we turn to the significance of respiration. Now first significance of respiration. What is the equation of respiration? Here C6H12O6 plus 6O2 gives rise to 6CO2 plus 6H2O plus 38 molecules of ATP. This is the overall equation of respiration. पहिला रिलीज ऑफ एनर्जी, एनर्जी लिबरेटिंग प्रोसेस आहे रेस्पिरेशन. ह्याच्या आधी आपण पाहिले ते सिग्निफिकन्स इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीमचे. आता आपण पाहतो सिग्निफिकन्स रेस्पिरेशनचे. पहिला सिग्निफिकन्स लिहिला रिलीज ऑफ एनर्जी, बरोबर आहे. ड्युरिंग द प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन एनर्जी इज लिबरेटेड अँड इट इज स्टोर्ड इन ATP molecule, which we call it as a energy currency, or it is the molecule which provide energy to reaction. It is biological usable source of energy. दूसरा, synthesis of ATP molecule. During the breakdown of glucose molecule in a respiration process, the energy which is liberated is stored in a ATP molecule. पण हा जास्त काळ स्टोअर करून ठेवता येत नाही, बरोबर आहे. देन थर्ड इज सप्लाय ऑफ कार्बन डायऑक्साइड. ह्या रिॲक्शन मध्ये ड्युरिंग दिस कन्व्हर्शन द कार्बन डायऑक्साइड इज लिबरेटेड अँड दस इट इज रिस्पॉन्सिबल टू बॅलन्स द कार्बन डायऑक्साइड अँड ऑक्सिजन. म्हणजे आपल्याला माहिती असेल फोटोसिंथेसिस टुगेदर विथ दॅट ऑफ रेस्पिरेशन is responsible to keep the balance of carbon dioxide and oxygen in an atmosphere. या दोन्हीही रिॲक्शन कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजनचं बॅलन्स करायला मदत करतात. इट बॅलन्स द इकोसिस्टीम. रोल दॅट इज नेक्स्ट इज रोल ऑफ इंटरमिजिएट कंपाउंड्स ऑफ ग्लुकोज, बरोबर आहे. NADH2 and FADH2, these are, we call it as intermediate compounds of glucose. For example, this NADH2 is utilized for fat metabolism. Then commercial product during this reaction, many required commercial product is formed during the respiration process. For example, different organic acids like that of alcohol, then fumaric acid, malic acid, isocitric acid. These are the commercial product along with that of vitamins. Then growth and development. It is the reaction which is needed for growth and development process. Okay. मग आता ह्या जे आपण पाहिले that is the significance of respiration. पहिला significance पहा release of energy. दूसरा synthesis of ATP. तीसरा supply of carbon dioxide. चौथा balance of ecosystem. Then the formation of intermediate compounds of glucose, commercial production, and then growth and development. आणि सगळ्यात शेवटचा पॉईंट आपण पाहू, that is RQ, respiratory quotient.
What is respiratory cotton? It is the volume of carbon dioxide. It is the ratio of volume of carbon dioxide to the volume of absorbed oxygen. We call it as RQ. Okay, what is RQ? RQ is the rate of volume of carbon dioxide released to the volume of oxygen taken in a respiration. That we call it as RQ, respiratory cotton. ह्याला आपण कसं लिहितो? RQ is equal to volume of carbon dioxide evolved divided by volume of oxygen absorbed, CO2 divided by oxygen. And RQ of carbohydrate is 1. RQ of fat and respiratory substrate fat, it is 0.7. Okay. Then protein 1.33 बरोबर आहे 1.3. then incomplete oxidation मध्ये it is RQ in absence of oxygen is infinity. ओके, तर हे आपले RQ आहेत. ओके, इथपर्यंत लक्षात आलं असेल. आता तुम्हाला काय करायचं आहे, ह्या तिन्ही ज्या रिॲक्शन आपण पाहिल्या, पहिली ग्लायकोलायसिस, क्रेब्स सायकल, ETS, ह्या तयार करून ठेवायचे. बरोबर आहे. 5-5दा तुम्हाला मी काढायला सांगितलं होतं, ही पण 5दा काढा तुम्ही, होमवर्कच्या वहीमध्ये तयार ठेवा. ओके, थँक्यू.